नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, टायटल वाचून तुम्हाला एक गोष्ट तर कळली असेल की इथं मी नेमकं तुम्हाला चूक सांगणार आहे आणि जी जास्त करून एमपीएससी राज्यसेवा अभ्यास करणारे विद्यार्थी तिथं करतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्षानुवर्ष वाया जातात. आता ही नेमकी चूक काय आहे यावर पहिले जायच्या आधी पहिले आपण थोडक्यात बघू की एमपीएससी राज्यसेवा परीक्षांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्वाच्या विद्यार्थी मित्रांनो. पहिली गोष्ट, जर अभ्यास करायला तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्हाला सिलेबस माहीत असला पाहिजे आणि मी आधीच्याही सेशनमध्ये सांगितलेलं आहे आणि परत परत सांगतोय. त्याचं कारण असं आहे की मला तुमच्या जे विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत त्यामध्ये मला तेच विचारतात की सर हे करायचं का. अरे, सिलेबस माहीत असणं आवश्यकच आहे आणि सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे. तोंडपाठ म्हणजे काय, तर दिवस रात्र सिलेबस वाचत बसायचा का, तर अजिबात नाही. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 5-10 मिनिटात सिलेबसचं वाचन करा आणि अशी सवय तुम्हाला किमान 1-2 महिने करा. 1-2 महिने जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला सिलेबस लक्षात राहतो. ठीक आहे. ही दुसरी गोष्ट, पीवायक्यू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. म्हणजे कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करताना, सिलेबस मधील कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करताना त्या टॉपिकवर आयोगानं मागच्या 5 ते 10 वर्षात कशा पद्धतीनं प्रश्न विचारले आहेत याचं अवलोकन करा. बघा, मी शब्द कोणता वापरतोय, अवलोकन. म्हणजे तुम्हाला सोडवत बसायचं नाहीये, तुम्हाला फक्त प्रश्न वाचायचा आहे, ऑप्शन्स वाचायचे आहे, मुख्य परीक्षेचे जे प्रश्न आले त्या टॉपिकवर ते बघायचे आहे. एवढं जरी केलं तरीही पुरे आहे. तिसरा प्रश्न जो विद्यार्थ्यांचा असतो तो म्हणजे की सर मुख्य परीक्षेचं तर पीवायक्यू मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. अगदी बरोबर, कारण मुख्य परीक्षेचा जेमतेम एकच पेपर झालेला आहे आणि दुसरा पेपर आता यावर्षी होणार आहे. तर जो एमपीएससीचे 4 पेपर आहे ते तुम्ही डाउनलोड करा, त्याचे प्रिंटआउट काढून ठेवा. आणि दुसरं म्हणजे मार्केटमध्ये जर तुम्ही मराठीतून अभ्यास करत असाल तर मराठीतून युपीएससीचे पीवायक्यूचं बुकलेट मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही घेऊ शकता रेफरन्ससाठी. कळलं का? म्हणजे या पद्धतीने या 2-3 गोष्टी बिंदास तुम्हाला करायच्याच आहे, हे लक्षात ठेवा. या चूक करू नका. आता मग नेमकी सर मग तुम्ही चूक कोणती सांगणार आहे, तर ती चूक कोणत्या विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला आता स्पष्ट होईल. तर इथे बघा, टायटल मी तुमच्या स्क्रीनवरच लावलेलं आहे. काय, तर फक्त सिलेबस पूर्ण करण्याच्या नादात एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन विसरणे. ठीक आहे. आणि हा जवळपास हा प्रॉब्लेम 90% जास्त विद्यार्थ्यांचा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं एकच राहतं. आम्हाला जेव्हा फोन येतात बॅचेस बद्दल तर तेच विचारलं जातं की सर सिलेबस कंप्लीट होईल का. अरे, सिलेबस कंप्लीट करायसाठीच आम्ही बसलेलो आहे. सिलेबस कंप्लीट तुमचा होणारच आहे, पण नेमकं तुम्हाला काय विचारलं पाहिजे की सिलेबस पेक्षा महत्वाचं काय की सर तुम्ही एक्झाम ओरिएंटेड अभ्यास आमच्याकडनं करून घेणार आहात का, किंवा एक्झाम ओरिएंटेड आधारावर तुम्ही आम्हाला शिकवणार आहात का. हा महत्वाचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही चूक जी आहे की सगळे विद्यार्थी, म्हणजे इथं तर मी 90% जास्त म्हणतोय, पण 99% विद्यार्थी फक्त याच्या मागे जातात. म्हणजे आम्ही सुद्धा जेव्हा प्रिपरेशनला सुरुवात केली होती तर आमचाही प्रश्न तोच असायचा की नाही, सिलेबस पूर्ण होईल का. अरे, पण सिलेबस पूर्ण होईल का हे महत्वाचं नाहीये. काय महत्वाचं आहे, आपण जो अभ्यास करतोय किंवा आपलं जे प्रिपरेशन होतंय, चालू आहे, ते एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन चालू आहे की नाही आहे हे तपासणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून फक्त सिलेबसच्या नादात आपण लागून की नाही सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे, कसा तरी कंप्लीट झालाच पाहिजे, या पद्धतीनं जर आपण अभ्यास केला तर तो अभ्यास कधीही फळाला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला फळ मिळणार नाही. आणि मी ब्लंटली सांगतोय, ठीक आहे, याच्यात काहीही चुकीचं नाहीये. कारण काय होतं ना, सिलेबस जर तुम्ही कंप्लीट करायच्या नादात तुमची स्पीड वाढवली आणि तुम्ही याच्याकडे लक्षच दिलं नाही की त्या टॉपिकवर प्रश्न विचारला जात आहे की नाही जात आहे, तो टॉपिक तुम्हाला समजत आहे की नाही समजत आहे, जर या गोष्टीवर तुम्ही जर लक्ष दिलं नाही आणि फक्त तुम्ही सिलेबस कंप्लीट करण्याच्या नादात जर संपूर्ण घाईघाईत जर पूर्ण अभ्यास कंप्लीट केला, ज्या दिवशी परीक्षा असते जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला गोष्टी आठवत नसतात आणि काय होतं, शेवटी निकाल येत नाही. म्हणजे अभ्यास करूनही जर निकाल येत नसेल याचा अर्थ आपला कुठेतरी चुकतंय. आणि ती चूक, जी सर्वात मोठी चूक विद्यार्थी करतात ती म्हणजे कोणती आहे, तर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास न करणं, एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन न करणं. परीक्षेची डिमांड काय आहे ते ओळखा. परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न मागच्या वर्षामध्ये किंवा मागच्या 5 ते 10 वर्षात आयोगानं विचारलेले आहेत ते बघा. सुरुवात कुठून होते, या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते सिलेबस पासून. हे बघा, ही चूक जर तुम्हाला टाळायची असेल तर ज्याला आपण म्हणतो की सर नेमकं मग एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन म्हणजे काय, तर हे समजून घेणं फार आवश्यक आहे. कळलं का तुम्हाला. आता एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशनचा जेव्हाही उल्लेख केला जातो त्यामध्ये पहिली गोष्ट जी येते ती म्हणजे काय, तर तुम्हाला सिलेबस माहीत असला पाहिजे. आणि मी परत परत सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, त्याचं कारण आहे. कारण जर सिलेबस माहीत असला तर कोणतीही पुस्तक, कोणतीही नोट्स जेव्हा तुमच्या हातात पडते तर पहिले तुमचं डोकं काय करेल, स्कॅन करतं त्याला आणि स्कॅन करून तुमच्या मेंदूत जो सिलेबस आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच्यासोबत कम्पेअर करतं की हा टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये आहे का. उत्तर जर होकारार्थी मिळालं तर पुढे जा,
टॉपिक वाचा किंवा पुस्तक वाचा किंवा नोट्स वाचा, पण उत्तर जर नकारार्थी मिळालं, ठीक आहे, तर अजिबात वाचू नका. कारण यालाच आपण म्हणतो प्रॅक्टिकल अप्रोच एक्झाम क्रॅक करायचा. ठीक आहे. जास्त करून आपण विद्यार्थी कसे असतो, हळवे असतो. आपल्याला वाटतं नाही, नॉलेज मिळवायसाठी मी इथे आलेलो आहे. आणि मी स्पष्ट सांगतोय, जर तुम्ही नॉलेज मिळवण्यासाठी जर इथे आले असाल, अजिबात येऊ नका. तुम्ही त्यापेक्षा पीएचडी करा, डॉक्टरेट करा, तिथे नॉलेज मिळवायसाठी जा. इथे नॉलेज मिळवणं हा तुमचा उद्देश नसला पाहिजे. इथला उद्देश एकच असला पाहिजे, सर मला मार्क मिळवायचे आहे आणि एवढे मार्क मिळवायचे की ज्या आधारावर मला माझ्या आवडती पोस्ट मला मिळाली पाहिजे. बरोबर आहे. कट ऑफ तर नाही, कट ऑफच्याही वरती. कारण उदाहरणार्थ जास्त करून विद्यार्थ्याला कोणाला डीवायएसपी बनायचं आहे, कोणाला डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे, कोणाला तहसीलदार बनायचं आहे, नायब तहसीलदार बनायचं आहे. त्यासाठी कट ऑफच्या किमान 20 ते 30 मार्क जास्त असावे लागतात. हा तुमचा उद्देश असू द्या. कळलं का? आता पहिली गोष्ट सिलेबस प्रत्येक ठिकाणी कामात येतो विद्यार्थी मित्रांनो. इव्हन साधा तुम्ही न्यूजपेपर वाचता ना, तर न्यूजपेपर मधली कोणती बातमी कामाची आहे, कोणती कामाची नाही, हे देखील कोण सांगतं? सिलेबस. तर सिलेबस लक्षात ठेवा. म्हणजे एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशनचा पहिला टप्पा आहे, सिलेबस पासून सुरू होतो. दुसरं म्हणजे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ठीक आहे, परत सांगतोय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन न चुकता बघा. म्हणजे टॉपिकचा अभ्यास करण्याच्या आधीच बघा. आणि याचं मार्केटमध्ये बुकलेट अवेलेबल आहे 10 ते 15 वर्षाचा. जे काही चांगल्या पब्लिकेशनचं असेल ते घेऊन टाका. ठीक आहे, कोणत्याही पब्लिकेशनचं घेतलं तरी चालतं, कारण ते प्रश्नच असतात. फक्त सेग्रिगेटेड असले पाहिजे हे बघा. म्हणजे टॉपिक वाईज तिथे सेग्रिगेशन असलं पाहिजे त्याचं, ते एकदा बघा. म्हणजे PYQचं अनालिसिस करा, न चुकता करा. वेळ जातो. आता विद्यार्थी काय म्हणतात, नाही सर इथं PYQचं अनालिसिस करायला माझा 1 तास गेला. अरे चालतंय, आज तुमचा जो वेळ जातोय तो सदुपयोगी तुम्हाला नंतर कळणार आहे या गोष्टी. जेव्हा तुम्ही 2, 4, 5, 6 महिने तुमच्या प्रिपरेशनला झालेले राहील ना, तेव्हा तुम्हाला कळेल की या PYQ अनालिसिसचं महत्व काय आहे. एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन मध्ये पहिला टप्पा सिलेबसचा, दुसरा PYQचा, तिसरा रिसोर्सेसचा. फार महत्वाचा आहे. रिसोर्सेस का बरं? तर रिसोर्सेस लिमिटेड असले पाहिजे. आपल्याला लायब्ररी बनवायची नाही. मी सगळ्यांना सांगतो, लायब्ररी म्हणजे काय? ते जुन्या पद्धतीनं पोरं जो अभ्यास करायचे नाही, त्यांच्या खोलीत जेव्हा आपण जायचो सगळीकडे पुस्तकं असायचे, अशा प्रकारचा अभ्यास आता कामाचा राहिलेला नाहीये. कारण परीक्षेचा पॅटर्न हे बऱ्या प्रमाणात बदललेलं आहे, लक्षात ठेवा. हे मी म्हणतोय म्हणून नाही, तर पेपर बघा, मागच्या 5 वर्षातले पेपर बघा, कशा पद्धतीनं प्रश्न विचारला जात आहे. तुम्हाला कळून जाईल की परीक्षेचा पॅटर्न बऱ्यापैकी बदललेला आहे. म्हणून रिसोर्सेस लिमिटेड ठेवा, एकदम मोजके रिसोर्सेस. आणि नियम बनवा की एक सब्जेक्ट आहे, एका सब्जेक्टसाठी एक पुस्तक, आणि त्या एका पुस्तकालाच मी 10 वेळा रिव्हिजन करील, की जेणेकरून ते पुस्तक माझ्या डोक्यात स्टोअर झालं पाहिजे. ठीक आहे, कळलं का? म्हणजे रिसोर्सेस एकदम लिमिटेड ठेवा. कमीत कमी रिसोर्सेसवर तिथं चांगल्या पद्धतीनं मेहनत घ्या. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, इनपुट टू आउटपुट रेशो. मेहनत जर मी टाकली तर मला आउटपुट आलंच पाहिजे, तशा पद्धतीनं रिसोर्सेस निवडा. आणि बुकलिस्ट वगैरे हवी असेल तर मी बिंदास तुम्हाला सांगतोय, आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, बुकलिस्ट सर्च करा, बुकलिस्ट मिळून जाईल. किंवा माझा नंबरही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, सरळ मला मेसेज करा, मी बुकलिस्ट पाठवून देईल. ठीक आहे. तर तिसरा सर्वात मोठा फॅक्टर जो आहे एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन मध्ये, तो आहे रिसोर्सेस. लिमिटेड रिसोर्सेस ठेवा, पण जे काही रिसोर्सेस तुम्ही वाचन करतात ते स्टँडर्ड पुस्तकं असल्या पाहिजे. म्हणजे एक पुस्तक जर तुम्ही एका पुस्तकाला किंवा एका नोट्सला हात लावत असाल, तर तो अख्खा टॉपिक तिथून तुमचा झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि चौथी जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय? तर रिव्हिजन. ठीक आहे, मी माझ्या भाषेत विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही विद्यार्थी मला कॉल करतात, मी एकच म्हणतो, रिव्हिजन इज अ की टू क्रॅक द एक्झामिनेशन. रिव्हिजन काय? ही किल्ली आहे. इट्स अ की टू क्रॅक द एक्झामिनेशन. जर तुम्हाला परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर रिव्हिजन शिवाय दुसरा पर्याय नाही. बघा, बहुतांश विद्यार्थी म्हणजे 90% पेक्षा जास्त विद्यार्थी जेव्हा परीक्षेला एक्झामला जातात, पूर्ण वर्षभर चांगली मेहनत करतात, आणि जेव्हा एक्झामला जातात तेव्हा एक्झाम मध्ये त्यांना गोष्टी आठवत नाही. हा प्रॉब्लेम सगळ्यांचा आहे. का बरं होतो हा प्रॉब्लेम नेमका? कारण ते विद्यार्थी रिव्हिजनच करत नाही. ते फक्त अभ्यास करत राहतात, आणि अभ्यासाचं काही नियोजन राहत नाही, काही प्लॅनिंग राहत नाही, आणि त्याच्यामुळे आउटपुट काही येत नाही, कारण रिव्हिजनच झालेली नसते. आपण काय करतो? आपण फक्त वाचत राहतो. ठीक आहे, पुढचं वाचत जातो, पण मागचं सगळं सपाट होत राहतं. या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. रिव्हिजन कशी करावी, मी याबद्दल ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघून टाका. मी सरळ सांगितलंय, दिवसभरातला जो काही अभ्यास आहे, रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास पहिले रिव्हिजन, दिवसभरात जे काही केलं त्याची रिव्हिजन करा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आदल्या दिवशी काय केलं त्याची रिव्हिजन पहिल्या अर्ध्या तासात करा. म्हणजे 2 रिव्हिजन झाले. तिसरी रिव्हिजन आठवड्याभराची रिव्हिजन संडेला करा, न चुकता करा. ठीक आहे, अर्धा दिवस जे काही तुमचा बॅकलॉग राहिला तो करा, आणि अर्धा दिवस रिव्हिजनला द्या. तिसरी रिव्हिजन. आणि महिनाभरात जे काही केलंय ते महिन्याच्या शेवटल्या दिवशी पूर्ण महिन्याभराचं रिव्हिजन करा. चौथी रिव्हिजन. आणि मग 2 महिन्याचं एकत्रित 5वी रिव्हिजन. किमान 7 ते 8 वेळा रिव्हिजन झालीच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि सेम एक गोष्ट सगळ्याला अप्लाय होते. उदाहरणार्थ, तुम्ही चालू घडामोडींचं मासिक वाचता, त्या मासिकाचं देखील किमान 5 ते 6 वेळा रिव्हिजन झालीच पाहिजे. म्हणून मासिक आजपासून सुरू करा, करंट अफेअर्स.
ते आपण काय करतो, आपल्याला सवय असते की नाही आतापासून मासिक नाही वाचत, मी जेव्हा परीक्षा येईल पूर्व परीक्षा त्याला 2-3 महिन्यात मी सगळ्यात वाचून टाकते. असं करू नका, कारण तेव्हा ऑलरेडी सगळ्या सब्जेक्टचं प्रेशर राहतं. ती चूक करता तुम्ही. म्हणजे रिव्हिजन प्रॉपर झाली पाहिजे. आणि पाचवी गोष्ट जी आहे, पाचवी गोष्ट आहे प्रॉपर प्लॅनिंग. ठीक आहे, प्लॅनिंग किंवा ज्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजी. नियोजनाशिवाय अभ्यास जो करतो विद्यार्थी, आउटपुट शून्य येतं. हमखास लिहून देतो मी. ठीक आहे, म्हणजे नियोजन शून्य अभ्यास तुम्हाला पोस्ट मिळवून देत नाही, पण नियोजन पूर्ण अभ्यास तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवून राहतो. म्हणून लक्षात ठेवा, प्लॅनिंग करणं, स्ट्रॅटेजी करणं, की कोणत्या किती कालावधीत माझा कोणता विषय झाला पाहिजे, किती वेळा मला त्याची रिव्हिजन करायची आहे, मग कसं नियोजन माझं असलं पाहिजे, या सगळ्या बाबींचं नियोजन तुम्हाला आतापासून करणं अपेक्षित आहे. का बरं? कारण आतापासून जर तुम्ही विचार केला तर राज्यसेवा परीक्षेच्या पूर्व परीक्षेला जवळपास 9 महिने आहेत आणि मुख्य परीक्षेला 13 महिने आहेत. तुम्ही म्हणाल सर 9 महिने तर खूप मोठा कालावधी आहे. असं समजू नका. हे 9 महिने कसे निघून जातील आपल्याला कळणार नाही. कळलं का? म्हणून प्रॉपर नियोजन. हे बघा, मी अजून सांगतो, जो विद्यार्थी शांततेच्या काळात घाम गाळतो त्याला यश हमखास मिळणार. आणि हा शांततेचा काळ आहे, कारण आता प्रेशर नाही तुमच्यावर. पण हे प्रेशर कधी वाढते? एकदा डिसेंबरचा महिना होऊ द्या, जानेवारीपासून प्रेशर वाढायला सुरुवात होते, कारण कळतं की आता आपली पूर्व परीक्षा जवळ येत आहे. आणि मग तेव्हा आपल्यामध्ये काय होतं ना, आपण स्ट्रेसमध्ये येतो, अँझायटी येते. मग ते स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन पासून वाचवायचं असेल, आतापासून चांगल्याने मेहनत करा, प्लॅनिंग करा. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने आपला प्लॅन अशा पद्धती टप्प्याटप्प्याने विभागा. पहिले आठवड्याचा प्लॅन बनवा, मग आठवड्यासोबत महिन्याचा प्लॅन, 15 दिवसाचा बनवा, मग महिन्याचा बनवा. अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करणं अपेक्षित आहे. या गोष्टी जो विद्यार्थी करतो त्याला म्हणतात एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन. ठीक आहे, अजून सर्वात महत्वाची गोष्ट, आता इथे मी सगळ्यांना सांगतो PYQ करा, PYQ करा. का बरं करा? कारण PYQ काय सांगतोय की मागच्या 10 वर्षात आयोगानं कोणत्या टॉपिकवर किती वेळा प्रश्न विचारले हे तुम्हाला समजतं. म्हणजे काय तर आपल्याला टॉपिक्स कळून देतात की हे टॉपिक्स असे आहेत की या टॉपिक्सला सोडणं तुम्हाला परवडणारं नाही. म्हणजे अख्खा सिलेबस करण्याच्या नादात बेटर आहे की तुम्ही जे टॉपिक्सवर रिपीटेड प्रश्न आलेले आहेत ते एकदम चांगले करून जा आणि उर्वरित टॉपिक 1-2 वाचन केलं तरी चालेल. अशा पद्धतीनं तुमचं प्लॅनिंग करा. पूर्ण सिलेबस कव्हर करून तुम्हाला काही 100 पैकी 200 पैकी 200 मार्क मिळणार नाहीये, किंवा तोही टार्गेट आपला नाही. कट ऑफ किती लागतोय? कट ऑफ पूर्व परीक्षेच्या 50% आसपास गेलाय. यावर्षी 200 पैकी 98चा कट ऑफ लागला पूर्व परीक्षेचा. मुख्य परीक्षेचा कट ऑफ हा 50% खालीच राहणार आहे. कट ऑफ जेव्हा 50% कमी लागतोय, याचा अर्थ काय? आपल्याला अख्खाच्या अख्खा सिलेबस करून काय आपल्याला 200 पैकी 180 190 मार्क नाही मिळवायचे. मी स्पष्टच सांगतो. ठीक आहे, तुम्ही म्हणाल नाही सर मागच्या वर्षी तर कट ऑफ याच्यावरती गेला होता. ठीक आहे, 116 117 पर्यंत गेला, पण त्यावरती तर नाही गेला ना. म्हणजे माझा उद्देश क्लिअर आहे. एक्झाम कशा पद्धतीनं होत आहे ते समजून घ्या, कशा पद्धतीनं आयोग प्रश्न विचारत आहे ते समजून घ्या, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेले आहेत ते समजून घ्या, आणि त्याच्या आधारावर आपल्या अभ्यासाचं नियोजन करा. अशा पद्धतीनं जो विद्यार्थी काम करतो डेफिनेटली त्याला यश मिळणारच आहे. आणि ही चूक करू नका. सर्वात मोठी चुकीच आहे की सिलेबस पूर्ण करायचा आहे. अरे कधीच सिलेबस पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवा. मी स्वतः क्लास घेतो, आमच्या स्वतःचे क्लास आहे, आम्ही सिलेबस कंप्लीट करून देतो, पण नेमका उद्देश काय? तुमचा अभ्यास अख्खाच्या अख्खा अभ्यास कधीच होणार नाही. आणि जे विद्यार्थी या आशेवर राहतात, नाही सर माझा अभ्यास होऊ द्या मग मी परीक्षा देईल, हे चुकीचा अप्रोच आहे. अरे जेवढा अभ्यास झालाय त्याच्या आधारावर तर सोडवून बघ प्रश्न. ठीक आहे, हे फार महत्वाचं आहे. पूर्ण प्रश्न सोडवत नाही, पूर्ण टेस्ट सिरीजच देत नाही. ठीक आहे, आणि जर तुम्ही टेस्ट सिरीज तुम्ही प्रश्न सोडवले नाही तर कॉन्फिडन्स कसा येणार? कॉन्फिडन्स फक्त अभ्यास करून येत नाही. मी स्पष्टच सांगतोय सगळ्यांना. तुम्ही जर अपेक्षा करत असाल नाही सर मी खूप अभ्यास केला म्हणून कॉन्फिडन्स वाढेल, तुमचे प्रश्न सुटतील, असं अजिबात होत नाही. तुम्हाला कॉन्फिडन्स कधी येतो? जेव्हा तुम्ही पेपर सोडवता, जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवता, तेव्हा कॉन्फिडन्स येतो. फक्त नॉलेजच्या आधारावर कॉन्फिडन्स वाढत नाही. अप्लिकेशन ऑफ नॉलेज महत्वाचं आहे या परीक्षेमध्ये. म्हणून लक्षात ठेवा, अप्लिकेशन जो विद्यार्थी करेल, जो विद्यार्थी टेस्ट सिरीज सोडवेल, जो विद्यार्थी टेस्ट पेपर सोडवेल, बरोबर आठवड्यातून आठवड्या पेपर सोडवत जाईल, त्याचा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. या गोष्टी करा विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्वात मोठी चूक सिलेबसच्या नादात लागू नका की नाही सर सिलेबस पूर्ण करायचा आहे. अरे क्लासवाले आम्ही तर करणारच आहे, पण एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन हे महत्वाचं आहे. ही सर्वात मोठी चूक जास्त करून विद्यार्थी करतात. ही चूक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करू नका. जे मी तुम्हाला आता सांगितलंय यावर प्रॉपरली फोकस करा. म्हणूनच काय म्हणतोय की एमपीएससी तयारीचा मूल मंत्र काय? अभ्यास करा, पण कसा? एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. फक्त एक अभ्यास करून निकाल येत नाही. मी याच्या आधी देखील विधान म्हणतोय, मी ते कॉमन विधान आहे माझं, की सगळे विद्यार्थी अभ्यास करतात, सगळे विद्यार्थी हार्डवर्क करतात, पण कोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं? जो विद्यार्थी 100% आपलं मेहनत टाकतो, सोबत स्मार्ट स्टडी करतो. स्मार्ट स्टडी म्हणजे काय?
एक्झाम ओरिएंटेड अभ्यास. ही परीक्षा कशी होत आहे, कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जात आहे, किती डेप्थ मध्ये प्रश्न विचारला जात आहे, प्रश्न फॅक्च्युअल आहे की अॅनालिटिकल आहे, मल्टीलायनर स्टेटमेंट आहे की सिंगल स्टेटमेंट आहे, कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जात आहे याचं अवलोकन करा. म्हणजे त्या पद्धतीनं मला अभ्यास करणं अपेक्षित आहे, इथून तुम्हाला कळतं. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की कृपया करून या गोष्टींवर फोकस करा, लक्ष द्या. निश्चितच तुमचा रिझल्ट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कळलं का? तर म्हणून या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहे, वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. आणि या परीक्षेमध्ये, ही परीक्षा राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या, गट क असू द्या, कोणतीही परीक्षा घ्या आजच्या टाइम मध्ये, प्रत्येक परीक्षेला एक स्पेसिफिक कालावधी तुम्हाला द्यावाच लागतो. ठीक आहे, म्हणून पेशन्स असणं आवश्यक आहे. रातोरात काहीच होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून कालावधी लागतो, 1 महिना लागेल, 2 महिना लागेल, पण ट्रॅकवर तुम्ही हळूहळू घ्याल तेव्हा आपोआप तुमची स्पीड वाढणार. म्हणून या गोष्टी जे सांगताय की टॉपिकचा अभ्यास करायच्या आधी पहिले त्याचं सिलेबसमध्ये बघा की टॉपिकमध्ये काय आहे, त्याचे PYQ बघा की कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याचा अॅनालिसिस करा आणि त्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात करा. तुमचा बराच वेळ वाचतो. वेळ कसा वाचतो? आपल्याला कळतं की या टॉपिकवर जर प्रश्नच नाही विचारला तर मी फक्त एकदा रीड करते, पण ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलाय त्याला मी प्रॉपर अॅनालाइज करते. अशा प्रकारच्या गोष्टी याच्यातनं होतात विद्यार्थी मित्रांनो. यालाच आपण म्हणतो एक्झाम ओरिएंटेड स्टडी. ठीक आहे, जर अशाच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर AONIS अकॅडमीच्या वतीनं 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण एक ऑफर तिथे अनाऊन्स केलेला आहे. आता ही जी आपली समर्पण बॅच आहे याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड प्लस मेंटरशिप कम्प्लीट इंटिग्रेटेड अप्रोच त्याच्यामध्ये आम्ही मेंटेन केलेला आहे. इंटिग्रेटेडचा अर्थ काय होतो? पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे तीनही टप्पे एकत्रितरित्या तुम्हाला शिकवले जातात. कारण काय, तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल तर हे तीनही टप्प्यांचा अभ्यास एकत्रित करणं आवश्यक आहे. जो विद्यार्थी एकत्रितपणे अभ्यास करतो त्याचा निकाल 100% येणार आहे, लक्षात ठेवा. आणि यामध्ये लाईव्ह लेक्चर्स होतात, रेकॉर्डिंग तुम्हाला अनलिमिटेड लाईफ टाइम व्हॅलिडिटी दिली जाते, लाईफ टाइम व्हॅलिडिटी या कोर्सची, आणि मेंटरशिप सुद्धा आहे. मेंटरशिप म्हणजे काय, तर विद्यार्थी क्लास तर अटेंड करतात, पण क्लास अटेंड केल्यानंतर नेमकं आपण अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे, सेल्फ स्टडी कसं केलं पाहिजे, या सगळ्या बाबींबाबत तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः या बॅचमध्ये करतोय विद्यार्थी मित्र. आणि प्रत्येक शनिवारी आपलं मेंटरशिप सेशन होतं. ठीक आहे, प्रत्येक शनिवारी न चुकता होतं, याची गॅरंटी मी देतोय. आणि जर नाही झालं तर पैसे वापस करीन मी, सरळ सांगतोय मी तुम्हाला. का बरं? कारण मेंटरशिप बाकीचे बोलतात, मी करून दाखवतो. कळलं? तर लाईव्ह रेकॉर्डेड मेंटरशिप प्लस लाईफ टाइम व्हॅलिडिटी. एकदा कोर्स जर विकत घेतला, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत लेक्चर बघा, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत आमच्याकडनं मार्गदर्शन आम्ही करत राहू, हे लक्षात ठेवा. आणि लिमिटेड सीट्स का बरं? तर मेंटरशिप देतोय आणि मेंटरशिप फक्त 100 पोरांनाच मी देऊ शकतो, त्याच्यावरती आमची कॅपॅबिलिटी नाहीये, म्हणून सरळ सांगतोय की लिमिटेड सीट्स आहे. आणि ही बॅच जिची ऍक्च्युअल प्राइस 29,999 आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आम्ही सरसकट फ्लॅट 33% डिस्काउंट देतोय. म्हणजे तीच बॅच तुम्हाला फक्त 19,999 ला अवेलेबल आहे. तुम्हाला जर ही बॅच विकत घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या ऍपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करा, रजिस्टर करा आणि MPSC मध्ये जाऊन समर्पण बॅचवर जाऊन क्लिक करा आणि पेमेंट करताना बाय विथ EMI चा ऑप्शन क्लिक करा. याच्यामध्ये तुम्हाला 4 EMI मिळतील, म्हणजे 5-5 हजाराचे 4 EMI तुम्हाला मिळतात. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 5,000 द्यायचे आहे. आणि या सगळ्या फॅसिलिटी, ठीक आहे, पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज, त्यासोबत मेंटरशिप, नोट्स, प्रिंटेड नोट्स तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवर घरपोच पाठवली जाणार आहे, उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस, ठीक आहे, त्यासोबत एसे रायटिंग, या सगळ्या बाबी तुम्हाला या कोर्स अंतर्गत मिळणार आहे. आणि व्हॅलिडिटी किती आहे? लाईफ टाइम व्हॅलिडिटी. एक व्हिडिओ तुम्ही 100 वेळा बघा, 1000 वेळा बघा, कोणत्याच प्रकारचं बंधन तिथं तुम्हाला या बॅच अंतर्गत आम्ही देणार नाहीये, हे लक्षात ठेवा. म्हणजे एक प्रकारची ओपन एंडेड बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. अशी ऑफर पुन्हा येणे नाही. 15 ऑगस्टच्या निमित्तानं, म्हणजे 10 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत हा ऑफर तिथं व्हॅलिड राहणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा स्लॉट तिथं बुक करा. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, AONIS अकॅडमीच्या वतीनं आमचे इतर जे काही कोर्सेस आहेत त्यामध्ये इथिक्सचा महत्वाचा एक कोर्स असू द्या, अंतर्गत सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध, किंवा ही समर्पण बॅच मराठी, इंग्रजी आणि UPSC ची अभियान बॅच, या सगळ्या कोर्सेसवर सरसकट आम्ही किती ऑफ दिलेला आहे? 33% सूट तिथं आम्ही अनाऊन्स केलेली आहे. जर तुम्हाला यापैकी कोणताही कोर्स विकत घ्यायचा असेल तर सरळ आमचा ऍप डाउनलोड करा आणि तिथून कोर्सेसवर जाऊन तुम्ही बाय करू शकता. या व्यतिरिक्त जे विद्यार्थी UPSC ला टार्गेट करत असेल आणि UPSC इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून जर तुम्हाला करायची असेल तर अभियान आमची बॅच आहे. या बॅचमध्येही सेम फीज होती 29,999. याची सुद्धा फीज आम्ही आता 33% कमी केलेली आहे. म्हणजे ऍक्च्युअल फी किती आहे? 19,999. यामध्ये देखील तुम्हाला 4 इन्स्टॉलमेंट दिले गेलेले आहेत. प्रत्येक महिन्याला तुम्हाला जेमतेम फक्त 5,000 भरायचे आहे, हे लक्षात ठेवा. आणि याचं देखील लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. लिमिटेड सीट्स, पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू तीनही टप्पे यामध्ये कव्हर केलेले आहे. पूर्वची टेस्ट सिरीज, मुख्यची टेस्ट सिरीज, उत्तर लिखाण, एसे रायटिंग, सगळ्या गोष्टी
या बॅच अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे आणि नोट्स देखील तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवर घरपोच तिथे पाठवल्या जाणार आहे. हे लक्षात ठेवा. हा वन्स इन अ लाईफ टाईम ऑफर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि वर्षातला सर्वात मोठा ऑफर आहे ऑनएस अकॅडमी तर्फे. तर अवश्य तुम्ही जॉईन करा या कोर्सेसला आणि क्वालिटी एज्युकेशन जे आहे की हमखास तुमचं गॅरंटी आम्ही घेतोय की जर तुम्ही हा कोर्स ज्या पद्धतीनं आम्ही सांगतोय तशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितच आपण यश तिथं संपादित करू शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. या व्यतिरिक्त तुम्हाला अशाच पद्धतीचे ऑफर जर हवे असतील किंवा करंट अफेअर संदर्भात माहिती हवी असेल किंवा एमपीएससी परीक्षेसंदर्भात अपडेट संदर्भात जर माहिती हवी असेल तर आमचं टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा. हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त हे जे काही कोर्सेस मी तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सेसचा जर तुम्हाला लाभ उचलायचा असेल तर ऑनएस अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त काही फ्री कोर्सेस देखील आहेत, त्याचा देखील लाभ तुम्ही ऍपच्या माध्यमातून घेऊ शकता. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एमपीएससी स्पर्धा परीक्षे संदर्भात कोणताही डाऊट असेल, तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल पण कन्फ्युजन आहे, तर कोणताही विचार न करता मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा 8806242059. तुम्हाला सिलेबस हवा असेल, नोट्स हवे असतील किंवा काही हवं असेल परीक्षे संदर्भातलं तर बिंदास कोणताही विचार न करता मला कॉल करा. हे लक्षात ठेवा, मी प्रत्येकाचे कॉल रिसीव्ह करतो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक आणि विद्यार्थी यामधला संवाद राहिला पाहिजे त्या दृष्टिकोनातून इथं मी नंबर शेअर करतोय. तुम्हाला कोणताही डाऊट असेल बिंदास मला कॉल करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.